हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी अशी एक प्रॅक्टिस घेऊन आली आहे, जी मला माझ्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण म्हणून मिळाली आणि मनातली खरी शांतता काय असते याचा अनुभव मला आला. तर होपोनोपोनो प्रेयर या प्रेयरबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल. तर आपल्या मनात कितीतरी वेगवेगळ्या भावना एकाच वेळी येत असतात. कधी राग, कधी दुःख, कधी अपराधी भावना, तर कधी खूप साऱ्या तक्रारी. ह्या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये चालत असतात. तर या सगळ्यांमध्ये आपण आपल्या मनाची जी शांतता असते तर तिला कुठेतरी हरवून बसतो किंवा मग तिचा विचार देखील आपल्या मनात येत नाही. तर जे होपनो प्रेयर जी आहे त्याच्यामध्ये 4 वाक्य आहेत, जी फक्त आपल्याला बोलायला सोपी आहेत असं नाही, तर ती आपल्या मनाला अतिशय शांतता आणि एक शक्ती देऊन जातात. तरी ही 4 वाक्य काय आहेत? तर मला माफ करा, कृपया मला माफ करा, मी आभारी आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करतो. तर अशी ही 4 वाक्य आहेत, जे आपण आपल्या आयुष्यात वापरू शकतो आणि एक मनाला खूप शांतता मिळवू शकतो किंवा एक शक्ती आपल्या मनाला देऊ शकतो. तर ही जी वाक्य आहे, यामध्ये पहिलं वाक्य आहे, की मला माफ करा. तर जेव्हा आपण कोणाला तरी दुखावतो किंवा जाणून बुजून नकळत अशा काही चुका होतात. तर तो जो प्रसंग आहे किंवा ती जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपण समोर आणायचं आहे आणि बोलायचं आहे, की मला माफ कर. तर मला माफ कर हे म्हणजे स्वीकारण्याचं, बदल घडवण्याचं एक पहिलं पाऊल असतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारतो तेव्हा बदलाच्या दिशेने ते एक आपलं पहिलं पाऊल असतं. आणि दुसरं वाक्य आहे, की अ, कृपया मला माफ करा. तर जेव्हा आपण क्षमा मागतो तेव्हा आपण आपला जो पण मनातला अहंकार असतो, अभिमान असतो, तर तो आपण बाजूला ठेवतो आणि आपल्या नात्यांमध्ये ज्या पण गैरसमजाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत, तर त्या सगळ्या बाजूला व्हायला लागतात. आणि ही क्षमा फक्त दुसऱ्यांनाच नाही, तर आपण स्वतःला देखील मागतो. स्वतःला देखील आपण क्षमा मागू शकतो. आणि तिसरं जे वाक्य आहे यामध्ये, तर ते आहे, की मी आभारी आहे. तर मी आभारी आहे म्हणजे ही जी कृतज्ञतेची भावना आहे, ही कृतज्ञतेची भावना जी आहे ती आपल्याच मनाला हलकं करते आणि एक खूप सुंदर असं औषध आहे ते, की आपलं मन हलकं करण्याचं. जी गोष्ट आपल्याला त्रास देते त्या प्रसंगाला किंवा त्या गोष्टीला अ, काहीतरी शिकण्यासारखं असतं त्या सगळ्यामध्ये आणि आपण त्यामधून ते शिकतो. म्हणूनच आपण जेव्हा आभार मानतो, आपल्या तक्रारींचं ओझं खाली ठेवतो किंवा बाजूला ठेवतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आनंद आपोआपच यायला लागतो. आणि चौथं जे वाक्य आहे, तर ते चौथं वाक्य आहे, की मी तुमच्यावर प्रेम करतो. तर हे जे प्रेम आहे, तर ते कोणत्याही अटीशिवाय, कुठल्याही अटींशिवाय आपण मान्य करतो. तर कोणताही निर्णय, कुठल्याही निर्णयाशिवाय किंवा दोषारोपांशिवाय आपण हे जे वाक्य बोलतो, तर हे वाक्य आपल्याला खूप शांतता देऊन जातं आणि आपल्याला जाणवतं, की जिथे कुठं दुःख आपल्याला जाणवत होतं, तर त्या ठिकाणी एक प्रेमाची ऊब निर्माण झालेली असते किंवा जिथे राग राग असतो मनामध्ये, तर तिथे एक आपुलकीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते. तर होपोनोपोनो प्रेयरमध्ये ही जी 4 वाक्य आहेत, तर ही 4 वाक्य म्हणजेच होपोनोपोनोचं हृदय आहे. आणि ही वाक्य आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी वापरू शकतो, आपल्या कोणत्याही नात्यासाठी वापरू शकतो, आपल्या आरोग्यासाठी वापरू शकतो किंवा मग जगामध्ये आपण जी पण काही अडथळे अनुभवतो त्यासाठी वापरू शकतो. तर कशी वापरू शकतो आपण ही वाक्य? जेव्हा पण आपल्याला आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आठवतात किंवा समोर येतात, जिथे आपली शांतता नष्ट होते, आपलं मन अस्वस्थ व्हायला लागते, तर अशा वेळी आपण ही 4 वाक्य वापरू शकतो. तर डोळे मिटायचे आहेत आणि ती परिस्थिती किंवा तो व्यक्ती डोळ्यासमोर आणायचा आहे मनातल्या मनात आणि मनातच ही 4 वाक्य बोलायला लागायचं आहे, की मला क्षमा करा, कृपया मला क्षमा करा. मी आभारी आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करतो. तर ही 4 वाक्य तुम्ही सतत वारंवार मनामध्ये म्हणत राहिल्याने काय होतं, की मनामध्ये एक शांतता निर्माण होते आणि मन तुमचं हलकं व्हायला लागतं. आणि जर तुम्हाला ही इंग्रजीमध्ये म्हणायची असतील 4 वाक्य, तर तशीही तुम्ही म्हणू शकता, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर ही 4 वाक्य मनात तुम्ही वारंवार म्हणा. थोडा वेळ म्हटल्यानंतर तुम्ही आपोआपच एक आत्मीय शांततेचा अनुभव करायला लागता आणि ह्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला आयुष्यामध्ये एक आशेचा किरण मिळाल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच तुम्ही ह्या प्रेयरचा उपयोग नक्कीच केला पाहिजे आयुष्यामध्ये.
ज्यामुळे आयुष्यामध्ये एक शांतता निर्माण होते. आणि नक्कीच ह्या प्रेयरमुळे आलेला अनुभव तुम्ही माझ्यासोबत शेअर करा. थँक यू.